माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन. वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार. जगभरात अर्थतज्ञ म्हणून ख्याती मिळवलेले मनमोहन सिंग कालवश. मनमोहन सिंग स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेले शेवटचे पंतप्रधान. 90च्या मंदीतून देशाला डबघाईतून वाचवणारे अर्थपंडित म्हणून ख्याती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी घेतलं दर्शन. खरगे आणि राहुल गांधींकडून कुटुंबियांचं सांत्वन. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी मनमोहन सिंग यांचं महत्त्वपूर्ण योगदान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मनमोहन सिंग यांना आदरांजली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान या नात्यानं लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी कायम प्रयत्न केले. कुशल अर्थशास्त्री आणि दूरदृष्टी नेता भारतानं गमावला. पंतप्रधान मोदींकडून मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद. मनमोहन सिंग यांनी देशाच्या कारभारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून मनमोहन सिंग यांना आदरांजली. मी माझा मार्गदर्शक गमावला. लाखो लोकांसाठी डॉक्टर मनमोहन सिंग हे प्रेरणा होते. त्यांच्या नेतृत्वात भारताची सार्वभौमता मजबूत झाली. राहुल गांधींकडून श्रद्धांजली. मनमोहन सिंहांचं योगदान देश विसरू शकत नाही. मनमोहन सिंहांच्या निधनानंतर शरद पवारांकडून शोक व्यक्त. महान अभ्यासक, अर्थतज्ञ आणि राजकारणी गमावला. 10 वर्ष पंतप्रधान म्हणून भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मनमोहन सिंग यांना आदरांजली. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद. त्यांच्या निधनानं एक धोरणी आणि हुशार असे अर्थतज्ञ, राजकीय नेतृत्व हरपलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मनमोहन सिंग यांना आदरांजली. मी एक अतिशय विद्वान सहकारी गमावला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून आदरांजली. मनमोहन सिंग यांनी एक आर्थिक नेता, अनेक राष्ट्रांचे मार्गदर्शक होते. देशाला 5वे आर्थिक राष्ट्र बनवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर कायदा मंत्री HK पाटील यांच्याकडून शोक व्यक्त. मनमोहन सिंग जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी आणि संसदपटू होते. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडून शोक व्यक्त. देशाचा कोहिनूर हिरा हरपला. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर आमदार नितीन राऊतांकडून शोक व्यक्त. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा चर्चेत पालन करायचे. त्यांच्या हृदयामध्ये कुणाबद्दलही कोणतीच दुर्भावना नव्हती. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जयराम रमेश यांच्याकडून शोक व्यक्त. आज सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक. बैठकीमध्ये मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली जाणार. केंद्र सरकारचे देशामधले सर्व कार्यक्रम आज रद्द. संपूर्ण देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर. डॉक्टर मनमोहन सिंग यांचा शासकीय इतमामात अंत्यविधी होणार. कल्याणमधील घटना गंभीर. विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. तर आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा. फडणवीसांचे आदेश. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. कल्याणच्या घटनेवर फडणवीस, शिंदे, श्रीकांत शिंदे गप्प का? कल्याणच्या घटनेवरून संजय राऊतांचा सवाल. बिहारसारख्या घटना कल्याण, डोंबिवली, बदलापूरमध्ये होतात. राऊतांची टीका. कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणी ठाकरेगड आक्रमक. ठाकरेगडाचा पोलीस ठाण्यासमोर निषेध मोर्चा. पोलीस ठाण्याच्या समोर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांच्या घोषणा. कल्याणमधील घटनेच्या निषेधार्थ नागरिकांचा कॅन्डल मार्च. नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची आमदार सुलभा गायकवाडांची मागणी. 2 चिमुकल्या मुलींच्या हत्येनं राजगुरुनगर हादरलं. 54 वर्षीय नराधमाकडून चिमुकलींवर अत्याचार करून हत्या. आरोपीनं दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये ठेवले होते. पुण्याचे SP पंकज देशमुख यांची माहिती. चिमुकल्या मुलांवर पालकांनी लक्ष देणं गरजेचं. SP पंकज देशमुखांचं आवाहन. राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये नातेवाईकांचा राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या. लेखी आश्वासनानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. 2 चिमुकल्यांवर अत्याचार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ आज राजगुरुनगर बंदची हाक. शहरातील सर्व व्यवहार आज बंद राहणार. अनेक सामाजिक संघटना बंदमध्ये सहभागी होणार. बीडमध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही. बीड सरपंच हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा इशारा. आरोपी माझ्या कितीही जवळचा असला तरी फाशी द्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी. परळीमधील 118 बूथवर धनंजय मुंडेंनी मतदान होऊ दिलं नाही. परळीमध्ये मतदारांना बंदूक दाखवून पळून लावलं. संजय राऊतांचा गंभीर आरोप. निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली. काहींचा मला राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा.
बीड हत्या प्रकरणावरून संजय राऊतांचे भाजपवर गंभीर आरोप. बीडमधील अर्बन नक्षलवाद्यांना भाजप आरएसएसचं संरक्षण आहे का? गुन्हेगारांचा सूत्रधार मंत्रिमंडळात राऊतांची आक्रमक भूमिका. मुख्यमंत्री फडणवीसांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंसह अजित पवारांचा राजीनामा घ्यावा. बीडमधल्या वाढत्या गुन्हेगारीवरून राऊतांची मागणी. मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत अजित पवारांनी निर्णय घ्यावा. निर्णय चुकल्यास अजितदादांचा बरेच परिणाम भोगावे लागतील. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे, संदीप क्षीरसागर यांची मागणी. तर धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास तपासामध्ये पोलिसांवर दबाव येईल. क्षीरसागर यांच्याकडून शंका व्यक्त. बीड प्रकरणी एसआयटी लावा, सर्वात पहिली मागणी मी केली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणी 11 दिवसांनंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया. महाराष्ट्रामधल्या सगळ्या शस्त्र परवान्यांची ताबडतोब चौकशी लावा. जिथे गरज नाही असे सगळे शस्त्र परवाने रद्द करा. अंजली दमानियांकडून मुख्यमंत्र्यांना आवाहन. 6 ते 11 तारखेदरम्यानचे सर्व सीडीआर तपासा. सीडीआर तपासल्यानंतर सर्व आरोपी समोर येणार. आमदार संदीप क्षीरसागर यांचा दावा. प्रकरणाचा सर्व तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशीही मागणी. आमचं कुटुंब फक्त न्याय मागतोय. शनिवारचा मोर्चा न्यायाची मागणी करण्यासाठी असणार. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. बीडमध्ये उद्या होणाऱ्या मूकमोर्चाची तयारी सुरू. न्याय पाहिजे असा उल्लेख असलेले बॅनर. शनिवारच्या मोर्चामध्ये शरद पवारांसह सर्वपक्षीय नेते सहभागी होणार. बीडच्या मस्सा चौकमधील तिन्ही गुन्हे सीआयडीकडे वर्ग. हत्या प्रकरण, खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण प्रकरण सीआयडीकडे सोपवलं. बीडचे अप्पर अधीक्षक सचिन पाणकर यांची माहिती. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये पोलीस अधिकाऱ्यांबाबत गावकऱ्यांची नाराजी. दोन्ही अधिकाऱ्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडे पाठ फिरवल्यामुळे गावकऱ्यांचा रोष. आरोपी अजूनही मोकाट असल्यानं संताप व्यक्त. बीडमध्ये सर्व बंदुकांचे परवाने तातडीने रद्द करा. आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांची मागणी. आणि परवानाधारकांची पूर्व तपासणी करण्यात यावी. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मानोरा तहसीलदारांना नागरिकांचं निवेदन. हत्याकांडातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. या प्रकरणातील दोषी पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी. सतीश वाघ यांच्या पत्नीनंच हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर. पत्नीला अटक. आरोपींना 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा. आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात 2 जण पोलिसांच्या ताब्यात. सूत्रांची माहिती. तर शिवसेनेच्याच दोघांना चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती. माझ्या विरोधातील कटाची पोलिसांना आधीच माहिती होती. आमदार बालाजी किणीकर यांचा आरोप. पालकमंत्रीपदाची उत्सुकता मलाही आहे. चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. तर नेत्याची इच्छा ही आज्ञा. आम्ही भाजपचे सेवक असल्याची प्रतिक्रिया. माझं खातं होतं तेच ठेवलं, त्यामुळे पालकमंत्रीपदही राहील. शेवटी वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया. काँग्रेसनं आकलन करणं गरजेचं. पराभवातून शिकायला हवं. काँग्रेस हरल्यावर नेहमी ईव्हीएमला दोष देते. चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका. मवियानं कायम देवेंद्र फडणवीसांवर व्यक्तिगत टीका केली. व्यक्तिगत टार्गेट करून एखाद्याला थांबवू शकत नाही हे महाराष्ट्रानं दाखवलं. चंद्रशेखर बावनकुळेंचा मवियाला टोला.